हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज काहीतरी तुम्हाला महत्त्वाचं सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. खास करून त्या लेडीजसाठी ज्यांना हा गैरसमज आहे की गव्हर्मेंटकडून आपल्याला एक रुपयाही आलेला नाही आहे. तर असं नाही आहे. गव्हर्मेंटने आपल्याला पैसे पाठवलेले आहेत, पण आपल्या चुकीमुळे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. बघा, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तर सांगितलं होतं की त्याचं फर्स्ट कारण काय आहे, की आपण DBTमुळे आपलं प्रॉब्लेम होते आणि दुसरं KYC, म्हणजे आपण दुसरा नंबर दिला आणि आपले DBT वेगळ्या बँकेमध्ये, त्याच्यामुळे ते आपले पैसे तिकडे ट्रान्सफर होत आहे. तर सेम प्रॉब्लेम माझ्याबरोबर झाली. मी स्वतः या प्रॉब्लेमशी अनुभव घेतला आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की ज्या बहिणींना असं वाटत असेल की पैसे आले नाही आहेत किंवा काही प्रॉब्लेम झाली आहे किंवा दुसरं अजून काही पण कारण राहू शकतं, तर असं काही नाही आहे. तुम्ही ज्या बँकेशी आपली DBT केली आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करा, तुमच्या बँकेमध्ये हमखास पैसे आलेले असतील. त्याचं उदाहरण मी देते तुम्हाला, कारण की असं माझ्याबरोबर झालेलं आहे. मी 23 ऑगस्टला फॉर्म भरला. 23 ऑगस्टला फॉर्म भरला आणि 28 ऑगस्टला मला अप्रूव्हचा. तर मी काल सहज असा व्हिडिओ बघितला आणि मी ते बघितलं की DBT कशी करायची. तर मी DBT बघितली, तर त्याच्यामध्ये माझी वेगळीच बँक जॉईंट होती. ती मी कधी काढलेली 2000, ते तर मला माहितीसुद्धा नाही. ती मी बँक अकाउंट खोलून बसली म्हणून, आणि मला त्याच्यातलं काहीच माहिती नाही. त्याच्यामध्ये ना बॅलन्स होतं, ना पासबुक होतं, काहीच नाही. फक्त हा ॲन्व्हलप होता फिनो बँकचा, बस हा ॲन्व्हलप होता. तो 2021मध्ये मी काढून ठेवलेला आणि याच्यामध्ये फक्त माझा अकाउंट नंबर होता, बस. बाकी त्याच्यावर ना ATM होतं माझ्याकडे, नाही माझ्याकडे बँकचं पासबुक असतं ना ते होतं. तर मग मी बघितलं, तर मग मला डाऊट आला. मी म्हटलं, जर माझी DBT त्या बँकेला लिंक असेल तर एकदा आपण त्या बँकेमध्ये जाऊन इन्क्वायरी करायला पाहिजे का. बहुतेक सांगता येत नाही. जर त्या बँकेला जर माझी DBT आहे तर मग बँकेशी असेल तर मग त्या बँकेमध्ये एकदा आपण इन्क्वायरी करायची. तर काल देवी बसलेली, काल उपवास पण होता. तर मी माझ्या मिस्टरांबरोबर गेली. इथलची जो फिनो बँकची जो ब्रँच आहे ती कुर्ल्याला आहे. इथे आसपासचे जेवढे होते ते बंद झाले, तर ती कुर्ल्याला आहे. तर आम्ही कुर्ल्याला गेलो. तर मग आम्ही बॅलन्स वगैरे चेक केलं. 2021मध्ये मी ही बँक ओपन केलेली. त्याच्यानंतर मी हिला बघितलंच नाही, म्हणजे काय आहे काय नाही, मला आठवणच नाही की ती बँक आहे म्हणून. ते माझं अकाउंट त्या बँकेमध्ये आहे म्हणून मला माहितीच नाही. तर मग मी सहज, एवढं तरी बरं आहे. तर मी काल गेली बँकेमध्ये आणि बँकेमध्ये मी इन्क्वायरी केली. तर मग मला माहिती पडलं की माझे पैसे त्या अकाउंटमध्ये आले आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्या लोकांनी, भरपूर वर्षापासून ती यूज नाही केलेली म्हणून त्या लोकांनी मला KYC करायला सांगितले. तर काल मी जाऊन त्या बँकेमध्ये माझ्या या फिनो बँकची KYC करून आली. आणि त्याच्यानंतर जे पैसे आहेत ते 1-2 दिवसात, म्हणजे त्याला माझा नंबरही जॉईन नव्हता आणि माझी KYC पण झाली. यूज नाही केल्यामुळे ते माझं ते काम जे होतं अकाउंट ते हे झालेलं. मग त्यासाठी ते KYC करायला सांगितले त्या लोकांनी. मग KYC केली. ते बोलले की तुमची KYC झाल्यानंतर तुम्ही याच्यातले पैसे काढू शकता. तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण आहे की भरपूर महिला, भरपूर लेडीज, भरपूर बहिणी असं करतात की ते काय करतात माहिती आहे का, म्हणजे वेगळ्या, जर समजा त्यांचं एक अकाउंट असेल, ते जसं त्या अकाउंटमध्ये ते लोक आपले पैसे वगैरेचा व्यवहार करत असेल, तरी अजून एक अशी बँक असते की ज्याच्यामध्ये आपण अकाउंट खोलून ठेवलेलं असतं. जसं मी केलं आहे तसं भरपूर लेडीज करतात की ते काढून विसरून जातात आणि मग त्याच्यानंतर लक्षात राहत नाही. तर आपण आता बघा, मी जेव्हा फॉर्म भरलेला ना तेव्हा मी बँक ऑफ इंडियाचा नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये, जे अकाउंट नंबर होता. आणि मी हे तर मला काही माहितीच नाही, याला फक्त DBT लिंक होती म्हणून. आणि मी बँकेमध्ये गेलेली सुद्धा, जर माझी DBT आहे ना ती म्हणजे माझी DBT मी करण्यासाठी, कारण की गव्हर्नमेंट सांगत होते की ज्या अकाउंटला नंबर DBT असेल त्याच अकाउंटमध्ये पैसे येतील म्हणून. मग आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये गेलो आणि DBT केली. आणि कसं असतं माहिती आहे का, जर तुमची ऑलरेडी जर दुसऱ्या बँकेमध्ये जर तुमची DBT ॲक्टिव्ह असेल तर, आणि जर तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये जाऊन जर तुमची DBT ॲक्टिव्ह करणार असणार तर ती होणार नाही. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या बँकेमधून जाऊन ती DBT कॅन्सल करून, आणि ज्या बँकेमध्ये तुम्हाला आता DBT ॲक्टिव्ह करायची तिथे जाऊन तुम्हाला एक लेटर द्यावं लागतं की तिथून तुम्ही काढून आणि इकडे तुम्ही DBT चालू करणार आहेत म्हणून, तरच तुमची DBT ॲक्टिव्ह होईल. नाहीतर मग ते लोक फक्त बोलतात की हां तुमची DBT चालू झाली, पण नाही. जोपर्यंत आपण स्वतः
स्वतः इन्क्वायरी करत नाही, आपण स्वतः बघत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की तुमची DBT झाली का नाही झाली म्हणून. तर या सगळ्या गोष्टींची बहिणीनं तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित बघा की तुमची DBT झाली का नाही झाली. कारण की माझ्याबरोबर पण असंच झालं. मी जेव्हा बँक ऑफ इंडियामध्ये गेली तर ते लोक मला बोलले की तुमची DBT झाली म्हणून. आणि नंतर ते झाल्यानंतरही मग माझी बँकेमध्ये फिनो बँकची DBT कसं काय दाखवत होती. तर ते तसं असतं. मग काय आपण चक्रा मारावं, बघावं जरा काय आहे काय नाही. कारण की केल्याशिवाय आपल्याला माहिती पडणार नाही की फोल्ड कुठे, काय चुकतं आहे, आपल्या फॉर्ममध्ये काय चुके काय नाही. तर ते केल्यावर तुम्हाला माहिती पडेल. आणि ते DBT कशी चेक करायची तोही व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं. त्याच्यावर माहिती पडतं की आपली बँक कोणत्या याला लिंक आहे आणि आपली आपण कधी केलेलं, कुठल्या बँकेशी आपली DBT लिंक आहे, ते सगळं आपल्याला माहिती पडतं. तर तेवढं बघून मग तुम्ही तुमची DBT ॲक्टिव्ह करू शकता. तर त्यामुळे ना काय करायचं माहिती आहे का, हे जे व्हिडिओ मी बनवलं आहे त्यासाठीच बनवलं आहे. कारण की भरपूर लेडीज लोकांना, भरपूर बहिणींना गैरसमज होत आहे की आमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत. आम्ही 2-2 महिना पहिले फॉर्म भरलेत, तरी अप्रूव्हचं मेसेज आला, तरी अजून आमचं काम झालेलं नाही आहे. तर एकदा आपली बँक चेक करा, आपली DBT कुठल्या बँकेशी लिंक आहे ते चेक करा आणि त्याच्यानंतर मग आपलं पुढचं काम करा. कारण की ते केल्याशिवाय तुम्हाला माहितीच पडणार नाही की तुमचं अकाउंट कुठल्या बँकेशी लिंक आहे, तुमची DBT कुठल्या बँकेमध्ये जॉईंट आहे, ते तुम्ही बघितल्याशिवाय ते तुम्हाला माहितीच पडणार नाही. म्हणून माझा हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की जे म्हणजे मी अनुभव घेतला, जे मी बघितलं ते मी दुसऱ्या बहिणींना सांगण्याचं हेच कारण आहे की त्यांना पण म्हणजे कळायला पाहिजे की प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे असं होते, का पैसे येत नाही अकाउंटमध्ये. तर असं असतं. कारण की आपण जो फॉर्म भरायच्या टायमाला जो अकाउंट नंबर दिला आहे ना, तो वेगळा असला तर ती DBT ज्या बँकेशी लिंक असणार ना, पैसे त्याच अकाउंटमध्ये येणार. तर एवढी काळजी घ्या बहिणींनो, तुमचे पण अकाउंटमध्ये नक्की पैसे येतील. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.